दीपक काटेवरती सर्वात पहिला गुन्हा नोंद झाला तो 2010 साली, जेव्हा त्याने त्याचा चुलत भाऊ सचिन नवनाथ काटे याची हत्या केली। त्यानंतर दीपक काटे 7 ते 8 वर्ष तुरुंगामध्ये होता। त्यानंतर मात्र तो बाहेर आला आणि एकीकडे त्याचा राजकीय प्रवास सुरू झाला, तर दुसरीकडे त्याचा गुन्हेगारी प्रवास देखील सुरू राहिला। हे दोन्ही प्रवास तो कसा करू शकला हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी हे दीपक काटेचं मूळ गाव। या सराटी गावातील शेतजमिनीच्या वादातून शेतातील बांधाची मालकी नक्की कोणाची आहे यातून दीपक काटेचा त्याचा चुलत भाऊ सचिन नवनाथ काटे याच्यासोबत वाद सुरू होता आणि या वादातून 2010 साली दीपक काटे, जो त्यावेळी 19 वर्षांचा होता, दीपक काटेनी त्याचा चुलत भाऊ सचिन नवनाथ काटे, जो त्यावेळी 22 वर्षांचा होता, याच्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये सचिन नवनाथ काटे हा मृत्युमुखी पडला। पोलिसांनी दीपक काटे आणि त्याच्या आईवडिलांना अटक केली। पुढे पुणे सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाचा खटला चालला आणि पुणे सत्र न्यायालयाने दीपक काटेला त्यामध्ये दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली। मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये, बॉम्बे हायकोर्टामध्ये दीपक काटेची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यानंतर 7 ते 8 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर दीपक काटे हा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतरचा त्याचा प्रवास अधिक भुवया उंचावणारा ठरला। त्याने शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली। एक कडवी हिंदुत्ववादी संघटना हिंदू धर्मासाठी म्हणून काम करते असा दावा दीपक काटे आणि त्याचे या संघटनेत काम करणारे सहकारी करत असतात आणि त्याच वेळी इंदापूर परिसरातील वेगवेगळ्या प्रश्नांबाबत या दीपक काटे आणि त्याच्या संघटनेने आंदोलनं देखील केलेली आहेत, जसं की दुधाच्या दरासाठीचं आंदोलन। तर शिवधर्म फाउंडेशनची या दीपक काटेंनी स्थापना केली आणि त्याच वेळी तो भारतीय जनता पक्षाच्या देखील जवळ गेला। मात्र हे सगळं होत असताना त्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होत होते। 2021 साली या दीपक काटेवरती इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, तो सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा। हा दीपक काटेवरती दाखल झालेला दुसरा गुन्हा होता। त्यानंतर 2021 लाच इंदापूर पोलीस ठाण्यामध्येच दीपक काटेवरती आणखी एक गुन्हा नोंद झाला, तो कलम 395 अंतर्गत। खरं तर हे कलम 395 दरोड्यासाठी म्हणून वापरलं जातं, मात्र दूध दरासाठी म्हणून जे आंदोलन करण्यात आलं होतं या दीपक काटेकडून, त्यामध्ये या दीपक काटेवरती 2021 ला इंदापूर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला। हा तिसरा गुन्हा होता। त्यानंतर 2022 मध्ये दीपक काटेला भारतीय जनता युवा मोर्चाचं सचिव बनवण्यात आलं। भारतीय जनता मोर्चाचं सचिव बनवल्यानंतर देखील या दीपक काटेची जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, पार्श्वभूमी तर अर्थात बदलत नाही, बदलला तर पुढचा प्रवास बदलू शकतो, तो प्रवास देखील बदलला नाही। कारण 2022 ला भारतीय जनता मोर्चाचा सचिव बनल्यानंतर देखील 2023 मध्ये या दीपक काटेवरती बारामती पोलीस ठाण्यामध्ये धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला फेब्रुवारी 2023 मध्ये। त्यानंतर पुन्हा एकदा इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये 2023 ला त्याच्यावरती मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या कालावधीमध्ये हा दीपक काटे आपल्याला अनेक दिग्गज नेत्यांसोबत स्टेजवरती दिसतो आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत। तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत या दीपक काटेचे अनेक फोटो दिसून येत आहेत। अर्थात तो जर भारतीय जनता युवा मोर्चाचा सचिव आहे तर अनेक कार्यक्रमांना तो उपस्थित असायचा आणि बावनकुळेंनी सांगितलंय की अशाच कार्यक्रमांमधले हे फोटो आहेत। मात्र फोटोंपुरता विषय मर्यादित नाही, तर ही पार्श्वभूमी असताना तो
त्या पदावरती होता. त्याचबरोबर भाऊसाहेब आंधळकर जे आधी पोलीस खात्यामध्ये होते आणि त्यानंतर राजकारणामध्ये आहेत, त्यांच्यासोबत देखील या दीपक काटेचे फोटो दिसून येत आहेत. एकीकडे हा दुहेरी प्रवास सुरू असताना 6 जानेवारी 2025ला या दीपक काटेला पुणे एअरपोर्टवरती एअरपोर्ट अथॉरिटीनी अटक केली. कारण पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी निघालेल्या दीपक काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसं एअरपोर्ट अथॉरिटीला आढळून आली. आपण जेव्हा चेक इन करतो तेव्हा मेटल डिटेक्टरमधून साहित्य पडताळलं जातं, साहित्याची तपासणी होते. त्यामध्ये या दीपक काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसं आढळून आली. त्यानंतर त्याला एअरपोर्ट अथॉरिटीकडून विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. गुन्हा दाखल झाला आणि दीपक काटेला अटक करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी तो जामिनावरती सुटला आणि पुन्हा शिवधर्म फाउंडेशन या नावाने तो काम करायला लागला. दरम्यान 2024ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या सचिव पदावरून त्याला हटवण्यात आलेलं आहे, असं भारतीय जनता युवा मोर्चाचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत अनुप मोरे यांनी सांगितलेलं आहे. आणि असंही त्यांनी सांगितलेलं आहे की आता त्याचा भारतीय जनता युवा मोर्चासोबत कोणताही संबंध नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटे काम करतो आहे, काय काम करतो आहे हे आपण सगळे पाहतो आहोत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.